नागपूरसह विदर्भातून अवकाळी पावसानं माघार घेतल्यानंतर आता नागपूर आणि विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये ऊन वाढायला लागलेली आहे। दिवसाच्या वेळी जो आहे तो उकाडा आता नागपूरकरांना जाणवायला लागलेला आहे। साधारणतः 40च्या जवळ नागपूरचं तापमान जात असताना ज्या पद्धतीने या उन्हाच्या कडाक्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो त्याच पद्धतीने हा त्रास वन्यजीवाला देखील होतो आणि त्यावर उपाय म्हणून जे आहे ते नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील जे जंगली प्राणी आहेत, जे वन्य प्राणी आहेत, त्यांना या उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळवण्यासाठी जे आहे ते आपण पाहतोय की इथं कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जे वाघ असेल किंवा बिबट्या असेल किंवा इतरही प्राणी असेल त्यांना दुपारच्या वेळी या उकाडापासून हैराण होऊ नये याकरता कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर त्यांच्या पिंजऱ्यामध्ये जे आहे ते दुपारी थंड पाण्याचे फवारे मारण्यात येत आहेत। हरिण असेल किंवा पक्षी असेल त्यांच्या पिंजऱ्यांच्या बाहेर ग्रीन नेट लावण्यात आलेली आहे आणि त्यांच्या पिंजऱ्यामध्ये ते नैसर्गिक अधिवासात असेल या पद्धतीने त्यांचे लाकडं असेल किंवा झाडांचा पाना पाचोळा असेल हे देखील टाकण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर त्यांच्या आरोग्याला कुठल्याही समस्या उद्भवू नये याकरता त्यांच्या डाएटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत। त्यांना दुपारच्या वेळी पाण्यामधून ग्लुकोज दिले जात आहे, मल्टीविटॅमिन्स जे आहेत ते दिले जातात आणि त्याचमुळे आता आपण या बिबट्याला पाहू शकतो की त्याच्या पिंजऱ्यामध्ये हा कूलर लागला आहे आणि त्याच्यावर पाण्याचे तुषार सोडले जाते। त्यामुळे या गरमीत देखील हा बिबट्या जो आहे तो वरती निवांत आराम करू शकतो ही स्थिती आहे। या वाढत्या उन्हाचा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना बसतो, ते आपला बचाव काही सामुग्री वापरून करू शकतात, दुपट्टा गॉगल्स वापरू शकतात। मात्र वन्य प्राण्यांकडे ती सुविधा नाही आणि तीच बाब लक्षात घेऊन जे आहे ते दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराजबाग प्राणी संग्रहालयाकडून या वन्य प्राण्यांसाठी जे आहे त्या थंड हवेच्या ज्या आहेत त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। गेल्या काही दिवसात जेव्हापासून या थंड हवेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे तेव्हापासून महाराजबाग प्राणी संग्रहालयामध्ये नागरिकांची गर्दी देखील वाढल्याचं दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।